पैसे बाजूला घ्या. आता काय गेले ते वापस कशाचे येते आम्हाला भेटते कधी. काय नाही म्हणले गावाला जायचं म्हणले होते. मग पुन्हा बोलणंच नाही झालं. फोन लावला ते लागलाच नाही पुन्हा संध्याकाळ. जसं लग्न झालं तसं ऊसच तोडलं. 17-18 वर्ष 20 वर्ष होत आलं आमचं ऊस तोडण्याशिवाय काहीच खरं नाही ते. बरं. तर मंडळी, बरं, ही या ठिकाणी कुटुंबाची परिस्थिती ही तुम्ही पाहू शकताय. मी या माध्यमातून सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये जे आपला बीड जिल्हा आहे एकतेचं प्रतीक आहे. पहिल्यापासून आपण पाहू शकताय की हे जे घर तुम्ही पाहताय हे अत्यंत म्हणजे 18-20 दारिद्र्यातलं या ठिकाणी हे कुटुंब होतं. आणि त्याच्यात काय नाही चाललं म्हणून सांगितलं ना. मी बैलापाशी होतो. बरं. बैलापाशी होतो मी. आणि ते कवानी गेले ते पत्ता बी नाही. किती वय आहे आपल्या जिल्ह्यामधून जे ऊसतोड कामगारांच्या जीवावर जे राजकारणी लोक राजकारण करत आहेत, त्यांनी विशेष दखल या कुटुंबाची घेण्याची गरज आहे. आपण आता परिस्थिती पाहू शकता की त्यांना राहायला घर नाही. काही दिवसामध्ये ज्या घरामध्ये सनई चौघडा वाजणार होता त्याच घरामध्ये आता संपूर्ण घर हे शांत आहे. नाही या मुंग्याच्या धावाला आग लागल्यासारखी आग लागलेली ही आपण सगळ्या जणांनी ह्यांना कसं सावरायचंय हे सावरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आमच्या गावात एवढंच आहे, आपल्या तालुक्याचे नेते, राजकारणी नेते, रोज येणारे, ह्याने मात्र एवढ्या कुटुंबावर अशी मदत करावा की फार ह्याने मदत केल्याशिवाय दुःख सावरण्यात येणार नाही. सध्या सोशल मीडिया एक प्रचंड मॅसेज व्हायरल होतो आहे की बीड जिल्ह्यामधील एक ऊसतोड कुटुंब आहे. त्या ऊसतोड कुटुंबाच्या घरावर एक शोककळा पसरली आहे. रात्रीचे 12 वाजलेले होते. रात्रीच्या 12 वाजता एका अपघातामध्ये 2 भाऊ या ठिकाणी त्यांचं जागीच अपघातादरम्यान यांचा मृत्यू झालेला आहे. सध्या मी त्यांच्या घरी आहे. ऊसतोड मजूर म्हटलं की 18-20 दारिद्र्य येतं आणि त्या 18-20 दारिद्र्यामध्ये बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुराचं हे कुटुंब आहे. 5 मुली आणि 1 मुलगा आहे. तुम्ही या पद्धतीनं पाहू शकता की या ऊसतोड मजुरांचं घर कशा पद्धतीने, हे जे तुम्ही घर पाहताय हे या ऊसतोड मजुराचं ॲक्च्युली घर आहे. आणि जो ऊसतोड मजूर होता तो अल्पभूधारक शेतकरी होता. म्हणजे ऊस तोडूनच ऊसतोडीवरच त्याचं पोट भरत होतं आणि त्याच्यावरच हे जी 5 मुलं आहेत हे त्यांचं पोट भरत होता. 5 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. या 5 ते 6 लेकरांचा आई आणि वडिलांचा या ठिकाणी तो संगोपन करत होता. मात्र तो आता या कुटुंबाचं काय होणार, या घटनेनं संपूर्ण जिल्हा हळहळलेला आहे. आपण त्यांच्यासोबत त्यांची काही प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करू. त्यांची मुलगी आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत त्यांची 1 मुलगी आहे, मुलगा आहे. काय नाव आहे ताई तुझं? आरती ज्ञानदेव लगास. बरं, पप्पासोबत कधी शेवटचं बोलणं झालं होतं? परवा दिवशी. फोन लावला होता का? नाही, गावाला जातो. हां. कुठं जायचं म्हणजे? तिकडं पाटोद्याकडं कार्यक्रमाला. ताई आपल्यासोबत आहेत. ताई, कधी बोलणं झालं होतं मालकाशी तुमचं? त्यांचं शुक्रवारी सकाळ. बरं, काय बोलणं झालं होतं? काय म्हणले होते? काय नाही म्हणले गावाला जायचं म्हणले होते. मग पुन्हा बोलणंच नाही झालं. फोन लावला ते लागलाच नाही पुन्हा संध्याकाळ. बरं, तुम्ही ऊस तोडला, किती वर्ष ऊस तोडलाय? जसं लग्न झालं तसं ऊसच तोड. किती वर्ष अंदाजे? 17-18 वर्ष 20 वर्ष होत आलं आमचं ऊस तोडण्याशिवाय काहीच खरं नाही ते. मला माहिती झालं की मुलीचं लग्न वगैरे करणार होते आता. करायचं होतं ना. हां. धोंड्याचा महिना आला ते म्हणजे पुढच्या महिन्यात करायचं आहे. बरं. मात्र या कुटुंबाला खरोखरच मदतीची गरज आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की हे जे घर तुम्ही पाहताय हे अत्यंत म्हणजे 18-20 दारिद्र्यातलं या ठिकाणी हे कुटुंब होतं. आणि त्याच्यातला जो करता धरता पुरुष होता तो या ठिकाणी आता यांच्यामध्ये नाही. त्यामुळं या कुटुंबावर इतका दुःखाचा डोंगर आहे, शब्द नाही आहेत. त्यांचे वडील आहेत. काय बोलणं झालं होतं वडिला तुमच्या मुलासोबत? शेवटचं बोलणं काय झालं होतं? काय नाही चाललं म्हणून सांगितलं ना. मी बैलापाशी होतो. बरं. बैलापाशी होतो मी. आणि ते कवानी गेले ते पत्ता बी नाही. किती वय येतो? आणि या कुटुंबांना फक्त ऊसतोडी करूनच यांना पोट भरण्याचं या ठिकाणी होतं. गावातील काही मंडळी या ठिकाणी, एक तरुण आहे,
त्यांच्या गावातील तरुण आहे. काय सांगशील मित्रा, काय घटना विशेष होती आणि सध्या काय परिस्थिती आहे कुटुंबावर? आणि विशेष म्हणजे सोशल मीडियामध्ये जे दानशूर व्यक्ती असतील किंवा त्यांना तुझं काय? आणि कालच आम्ही सोशल मीडियामधून सर्वांना आवाहन केलेलं आहे की एवढी हालाकीची परिस्थिती आणि त्याच्यामध्ये एक तरुण की ज्याचं कुटुंब पूर्ण आज उद्ध्वस्त झालेले आहे. आबा एवढं दुःख त्या 5 लेकरं आणि एक मुलगा आणि वयोवृद्ध आईवडील असतील, पत्नी असेल, यांच्यावर कोसळलेलं आहे. काय म्हणजे पुढचं त्यांच्या समोर आता काही म्हणजे सगळा अंधारच झालेला आहे पूर्ण. म्हणजे काय करतील म्हणजे सांगता म्हणजे शब्दात व्यक्त होता येणार नाही. तर सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो की फुल न फुलाची पाकळी या माध्यमातून आपण या कुटुंबाला मदत. तर मंडळी, आताच त्यांना सांगितल्याप्रमाणे काही दिवसामध्ये ज्या घरामध्ये सनई चौघडा वाजणार होता त्याच घरामध्ये आता संपूर्ण घर हे शांत आहे.